नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गरुड क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण नवोदय आणि स्कॉलरशिप याच्या अनुषंगाने गणिताची बेसिक तयारी करून घेत आहोत. तर आज बेसिक तयारीमध्ये आपण मिश्र ज्या क्रिया आहेत, मिश्र क्रियांची शाब्दिक उदाहरणे बघणार आहोत. तर याच्यामध्ये मिश्र क्रिया कोणत्या, त्या आपण कालच्या गणितामध्ये पाहिलं होतं. कोणत्या, तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया एकत्रित आल्या तर आपण कोणत्या पद्धतीने आपण तो कंस सोडवू शकतो किंवा ती क्रिया करू शकतो हे पाहिलं होतं. तर ज्या वेळेला आपण असेच मिश्र उदाहरणे बघतो त्यावेळेला मिश्र उदाहरणामध्ये नेमकी क्रिया कोणती अगोदर करावी लागते किंवा प्रत्येक उदाहरणामध्ये ते बदलत जाते काय हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी बेसिकची तयारी करतायत किंवा ज्या विद्यार्थ्यांना नवोदय आणि स्कॉलरशिपची तयारी करायची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहेत. चला विद्यार्थ्यांनो, आता या मिश्र उदाहरणामध्ये आपल्याला पहिलं शाब्दिक उदाहरण कोणतं आहे ते बघायचं आहे. एका शेतकऱ्याने 8 पेट्या आंब्याच्या आणल्या. प्रत्येक पेटीत 25 आंबे होते. त्याने त्यापैकी 40 आंबे विकले आणि उरलेले आंबे 5 मित्रांमध्ये समान वाटलेले आहेत. तर प्रत्येकाला किती आंबे मिळाले असं विचारलेलं आहे. या गणितामध्ये सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, काय सांगितलंय, काय विचारलंय आणि काय दिलंय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा ते गणित आपण समजून घेणं गरजेचं असतं. आता या गणितामध्ये बघा काय केलंय, एका शेतकऱ्याने 8 पेट्या आंब्याच्या आणलेल्या आहेत आणि प्रत्येक पेटीमध्ये किती 25 आंबे होते आणि मग त्यापैकी 40 आंबे त्याने विकलेले आहेत. मग आता बघा मला सांगा की त्याने जर 8 पेट्या आणल्या असतील आणि प्रत्येकामध्ये जर 25 आंबे असतील तर त्यांनी टोटल आंबे किती आणले होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 25 8 200 म्हणजे त्याच्याकडे टोटल 200 आंबे होते. हे तर आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे. त्यापैकी त्याने 40 आंबे विकले म्हणजे त्याच्यातून काय करायचं आपल्याला, वजा 40 करायचं आहे. म्हणजे त्याच्याकडे 160 आंबे राहिलेले आहेत आणि हे 160 आंबे त्याने 5 मित्रांमध्ये समान वाटून टाकलेले आहेत. मग काय करायचं, ह्या 160 ला भागिले आपल्याला 5 करायचं आहे. मग काय करणार बघा, 160 भागिले 5, 5 त्रिक 15, 1 उरला, 5 दोन्ही 10 म्हणजे भागाकार किती आला, 32. तर प्रत्येकाला किती आंबे मिळाले, म्हणजे त्याचा अर्थ प्रत्येकाला आंबे मिळाले किती असतील बघा, 32. प्रत्येकाला 32 आंबे मिळाले. बघा विद्यार्थ्यांनो, किती सोपं गणित आहे. आपल्याला असं वाटतं की बापरे, शाब्दिक उदाहरण दिलं की खूप काही क्रिया कराव्या लागतात का काय. तुम्ही म्हणाल की टीचर आपण तर कंचे भागू बेव या पद्धतीने गणित तुम्ही आम्हाला शिकवले आणि इथं तुम्ही काय सांगताय. विद्यार्थ्यांनो, आपण त्या पद्धतीने गणित जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अगोदर दिलेल्या गणितामधली माहिती काढून घ्यावी लागेल. मग आपण माहिती काढून घेत जर स्टेप बाय स्टेप गणित केलं तर आपल्याला या पद्धतीने जाणं अतिशय सोयीस्कर ठरतं. म्हणून आपण या पद्धतीने हे गणित केलेलं आहे. बघा, जे माहिती दिलेली आहे त्या माहितीमधून आपल्याला पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप उत्तरं काढून घ्यायची आहेत, जेणेकरून आपल्याला गणितापर्यंत किंवा उत्तरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. दुसरं गणित काय सांगते बघा, एका शाळेत 6 वर्ग आहेत. एक शाळा आहे म्हणजे 1ली ते 6वी असेल, ठीक आहे. 6 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात 35 विद्यार्थी आहेत. म्हणजे 6 वर्गाची प्रत्येकी किती टोटल आहे, पट आहे 35 विद्यार्थ्यांची. त्यापैकी 40 विद्यार्थी सहलीला गेले नाहीत, ठीक आहे. आणि उरलेले विद्यार्थी 5 बसमध्ये समान बसवले. तर त्या प्रत्येक बसमध्ये किती विद्यार्थी बसवले असतील असं विचारलेलं आहे. बघा आता काय करायचंय, सेम वरच्या सारखं. टोटल शाळेमध्ये किती वर्ग आहेत, 6 वर्ग आहेत आणि 6 वर्गामध्ये प्रत्येकी किती पट आहे, तर किती आहे, 35 पट आहे. मग बघा, 5 सख 30, 30 ला 0 हातचे आले 3, 6 18, 18 आणि 3 21 म्हणजे टोटल 6 वर्गाची जी पट आहे विद्यार्थ्यांनो ती किती झालेली आहे, 210 झालेली आहे, ठीक आहे. मग आता बघा पुढे काय करायचंय, तर त्यापैकी 40 विद्यार्थी सहलीला गेलेले नाहीत. म्हणजे या 210 मधून आपल्याला 40 हे वजा करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला जे विद्यार्थी सहलीला गेलेले आहेत त्यांची संख्या मिळते. बघा, 210 मधून जर 40 काढले तर 170 मिळतात. मग आता 170 विद्यार्थी जे आहेत का नाही ते 5 बसमध्ये बसवलेले आहेत. गाड्या त्यांनी 5 केलेल्या आहेत. तर प्रत्येक गाडीत किती विद्यार्थी बसले असतील असं विचारले. मग या 170 ला भागिले काय करायचं आहे आपल्याला, 5 करायचं आहे. बघा, 170 भागिले 5, 5 1 5, 5 3 15 आहे का नाही, 2 उरले आणि 5 चोक 20 म्हणजेच एका बसमध्ये टोटल 34 विद्यार्थी बसलेले आहेत. बघा,
34 विद्यार्थी आपण काय केलेले आहेत, एका गाडीत बसवलेले आहेत. अशा पद्धतीने आपण शाब्दिक उदाहरणं अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. बघूयात आता पुढचं गणित आपल्याला काय सांगते ते. बघा काय करायचं आहे, 12 बॉक्स आहेत आणि 12 बॉक्स मध्ये 24 पाकिट आहेत. म्हणजेच काय झालं, 12 गुणिले 24 बरोबर. बघा 12 चौक 48, 48 ला 8 आले 4, 12 दोन्ही 24, 24 आणि 4 28. म्हणजे टोटल दुकानामध्ये 288 पाकिट होती. आता काय केलेलं आहे, ते 288 पाकिट आहेत की नाही, त्यापैकी 60 पाकिट विकलेली आहेत. 288 वजा 60 करूयात. 288 वजा जर 60 केलं तर आपल्याला मिळतं 228. आता हे जे 228 पाकिट आहेत की नाही, ती 6 मित्रांमध्ये समान वाटलेली आहेत. 228 भागिले 6 करा. 6 एक 6, 6 18, उरले 4 आणि 6 8 48. म्हणजे 38 पाकिटं काय केलेली आहेत 6 मित्रांमध्ये. प्रत्येकाला किती पाकिटं येतात, मग 38 पाकिटं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत. आता पुढच्या गणितात काय सांगितले बघा, एका शेतात 9 ओळी झाडांच्या आहेत. एका शेतामध्ये 9 ओळी झाडांच्या आहेत आणि प्रत्येक ओळीमध्ये 18 झाडं आहेत. बघा 9 ओळी आहेत आणि 18 झाडं आहेत. म्हणजे टोटल त्या शेतामध्ये किती झाड आहेत बघा, आपल्याला 9 गुणिले 18 करावं लागेल. 9 8 72, 72 ला 2 हातचे आले 7, 9 1 9 आणि 7 16. म्हणजे टोटल झाडं किती आहेत विद्यार्थ्यांनो, 162 झाडं आहेत. त्यापैकी 27 झाडं हे वाळलेली आहेत. मग काय करायचं आहे आपल्याला, 162 मधून 27 काय करायचे आहेत, मायनस करायचे आहेत. म्हणजे किती राहिले बघा, 135 झाडं राहिलेले आहेत. आता काय करायचं आहे, तर या 35 झाडावरून 3 ट्रक मध्ये समान लाकूड नेलेलं आहे. म्हणजे या 35 ला भागिले किती करावं लागेल आपल्याला, 3 करावं लागेल. 135 ला भागिले 3, कारण 3 ट्रक मधून ते लाकूड काय केलेलं आहे, समान प्रकारे घेऊन गेलेले आहेत. 3 1 3, 3 चौक 12, 1 उरला आणि 3 5 15. तर प्रत्येक ट्रक मध्ये किती झाडाचे लाकूड नेलं, म्हणजे प्रत्येक ट्रक मध्ये 45 झाडाचं लाकूड त्यांनी घेऊन गेलेले आहेत. एका पुस्तक दुकानात 15 कपाट आहेत. प्रत्येक कपाटात 20 पुस्तके आहेत. त्यापैकी 75 पुस्तके विकली, 5 विद्यार्थ्यांना समान दिली, तर प्रत्येकाला किती पुस्तकं मिळाले बघा. मग सेम गणित आहेत विद्यार्थ्यांना सगळे. बघा काय करायचंय, एका पुस्तकाच्या दुकानात 15 कपाट आहेत. टोटल किती कपाट आहेत, 15, आणि प्रत्येक कपाटामध्ये 20 पुस्तक आहेत बरं का. म्हणजे 15 आणि 20, 15 दोन्ही 30 आणि वरचा शून्य जसाचा तसा. म्हणजे टोटल त्या दुकानामध्ये बघा 300 पुस्तकं आहेत, है की नाही. त्या 300 पुस्तकापैकी 75 पुस्तकं काय केलेली आहेत, त्यांनी विकलेली आहेत. म्हणजे शिल्लक किती राहिले, 225 पुस्तकं शिल्लक राहिली. आणि ही जी उरलेली पुस्तकं आहेत त्या नाही परत 5 समान विद्यार्थ्यांमध्ये वाटली. म्हणजे ही जी उरलेली पुस्तकं आहेत, किती उरलेली आहेत, 225 पुस्तकं उरलेली आहेत. तर ही 5 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटलेली आहेत. म्हणजे 225 भागिले 5, 5 1 5, 5 चौक 20, 2 उरले, 5 5 25. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला किती पुस्तकं दिले, तर 45 पुस्तकं. बघा विद्यार्थ्यांनो, एवढी साधी आणि सोपी गणित आहेत. आता जे हे शेवटचं गणित आहे ते मी तुम्हाला फक्त वाचून दाखवणार आहे आणि याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये ते नक्कीच सांगायचं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, एका शाळेत 8 वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्गात 32 विद्यार्थी आहेत. तर त्यापैकी 56 विद्यार्थी स्पर्धेला गेले, तर उरलेल्या विद्यार्थ्यांना काय केलंय, 4 गटात समान वाटलेलं आहे. तर प्रत्येक गटात किती विद्यार्थी आहेत असं विचारलेलं आहे आणि सेम आपल्याला हीच क्रिया करायची आहे. किती विद्यार्थी टोटल त्या शाळेत आहेत हे तुम्हाला अगोदर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये काढायचं आहे. त्यापैकी किती विद्यार्थी गेलेले आहेत हे गुणाकाराचा आलेल्या उत्तरातून तेवढे विद्यार्थी तुम्हाला मायनस करायचे आहेत. आणि परत ते किती गटात विभागलेले आहेत हे त्या वजाबाकीच्या उत्तराला तुम्हाला डिवायडेड करायचं आहे. आणि जे उत्तर असेल ते मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. भेटूयात असाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.